मी आहे आत्ता नागपूरला आणि हा आहे आता समृद्धी महामार्ग, जो की बऱ्यापैकी चाललं आहे आणि खूप वर्दळ आहे या ठिकाणी. खूप साऱ्या गाड्या धावत आहेत, खूप सारे लोक जात आहेत. कोणी इकडे जात आहे, कोणी नागपूर जात आहे, कोणी मुंबई जात आहे, कोणी हिंगणा जात आहे, वेगवेगळ्या ठिकाणी जात आहे आणि बऱ्यापैकी चालत आहे. तर हा एक देशाच्या विकासासाठी आणि देशाचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे जो समृद्धी महामार्ग आहे. खूप हा एक जो महामार्ग आहे हा ट्रोलसुद्धा ठरला आहे, खूप कारगरसुद्धा ठरला आहे आणि एकदम शहराला किंवा दोन शहरांना जोडण्यासाठी एकदम जवळचा म्हणून ओळखला गेला आहे. खूप चांगला आहे, खूप जबरदस्त आहे, त्यात काहीहीच वावगं नाही. परंतु तितक्याच सपाट्यानं तितक्याच स्पीडनं ही गाड्या धावत आहेत, ज्यात कुठलीही सीमांसा नाही, मीमांसा नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की बॉटल फुटली, मला जरा धस्स झालं आहे. तर खूप छान दिसत आहे, निसर्गानं नटलेला आणि इथं कृत्रिमरित्या निसर्ग आणण्याचा प्रयत्न चालू आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण इथला जो निसर्ग, जुना निसर्ग होता, तो सुद्धा बऱ्यापैकी डॅमेज झाला. तो आयुष्यभरही आपण भरून काढू शकणार नाही. तो भरून काढण्यासाठी आपल्याला खूप पराकाष्ठा, खूप मेहनत घ्यावी लागेल आणि खूप सॅक्रिफाईस करावं लागेल ह्या गोष्टीसाठी. जे की आपलं जे निसर्गानं दिलेलं अगोदरची संपत्ती होती ती बऱ्यापैकी आपण डॅमेज केलेली आहे. या महामार्गासाठी असो, विकासासाठी हा एक मार्ग एक उत्तमरित्या ठरलं आहे, चांगलं ठरलं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. परंतु कुठेतरी निसर्गाला हानी न पोहोचवता ते पण करणं फार गरजेचं आहे. कारण ज्या वेळेला समृद्धी महामार्ग बनत होता त्यावेळेला मी इथंच काम करत होतो नागपूरमध्येच. त्यावेळेला इथल्या मोठी जे डोंगरं होती, जे जंगलाची डोंगरं होती, ती सपाटचट केल्या जात होती. तिथली दगडं काढण्यासाठी, तिथली माती काढण्यासाठी, तिथले खड्डे खोदण्यासाठी झाडं जंगलं तोडल्या जात होती. आणि हा निसर्गाला तोडून फोडून मरोडून बनवण्यात आलेला मार्ग होता. पण असो, खूप छान झालंय. तुम्ही काय विचार करता यावरती नक्की सांगा. चला तर जाऊया नागपूरला.